नमस्कार मित्रांनो, मी अभिजित सर्वज्ञ. महाराष्ट्र सिव्हिल इंजिनिअरिंग एक्झाम्स बाय अभिजित सर्वज्ञ या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी सर्व भावी अधिकाऱ्यांचं स्वागत करतो आहे. बघा मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना असा प्रॉब्लेम असतो की सर, आमचा अभ्यास आम्ही प्रॉपरली केलेला आहे, पण थोड्या मार्कवरून आमचा काय होतो आहे, सिलेक्शन राहतं आहे किंवा आम्ही सिलेक्शनपर्यंत पोहोचू शकत नाही. त्या फायनल लिस्ट जी काही सिलेक्टेड कॅन्डिडेटची असती त्याच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही, असा बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असतो. तर अशा वेळेस तुम्हाला एका मेंटॉरची गरज असते, जो मेंटॉर तुम्हाला हे सांगेल की तुम्ही प्रॉपरली एखाद्या एक्झामसाठी फोकस कशा पद्धतीनं कराल, तुमच्या कोणत्या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे, काही गोष्टी करणं तुम्हाला ज्या गोष्टी इम्पॉर्टंट नाहीत त्याच्यावर जास्त तुमचा टाईम कसा कमीत कमी मिनिमम वेस्ट होईल असा सांगणारा माणूस पाहिजे. किंवा तुम्हाला कोणता टॉपिक करायचा आहे, कोणता टॉपिक करायचा नाही, कोणते टेबल्स करायचे आहेत, कोणत्या व्हॅल्यूज करायच्या आहेत, कोणते फॉर्म्युले करायचे आहेत, कोणते न्यूमरिकल करायचे आहेत, कोणत्या एक्झामसाठी काय इम्पॉर्टंट आहे, या सर्व गोष्टी सांगण्यासाठी एक तुम्हाला गाईड लागतो. मग तो मित्राच्या स्वरूपात असू शकतो, तुमच्या पॅरेंट्सच्या स्वरूपात असू शकतो, किंवा एखादा प्रॉपर जो काही मेंटॉर असतो किंवा टीचरच्या स्वरूपात असू शकतो. तर तुम्हाला ह्या बॅचमध्ये मी तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करणार आहे की आपण जे काही BMC, SE आणि JEE एक मेंटॉरशिपची बॅच आपण स्टार्ट केलेली आहे. पुढच्या 10 ते 15 मिनिट मी तुम्हाला प्रॉपरली संपूर्णपणे गाईड करेन की तुम्हाला या बॅचमध्ये काय असणार आहे आणि तुमचा स्कोर हा 20 मार्क्सपेक्षा जास्त तुम्हाला कसा इन्क्रीज करता येईल येणाऱ्या 40 दिवसामध्ये. तर याचं आपण फक्त BMC ओरिएंटेडच फोकस केलेला आहे. तर BMC ओरिएंटेड तुमचा कसा 40-20 मार्कने कसा तुमचा स्कोर वाढेल हे आपण काय करणार आहे याच्यामध्ये पाहणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, तर तुम्हाला या बॅचची टोटल डिटेल्स पाहिजे आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला ते सांगतो. बघा, तर आता तुम्हाला पहिल्यांदा हे वर्क कसा होईल, हा प्लॅन वर्क कसा होईल, तर हा वर्क करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा आपण जो प्लॅन बनवलेला आहे, बघा, एक तुमचा PDFच्या फॉर्ममध्ये आपण म्हणजे एक्सेलमध्ये एक प्लॅन बनवलेला आहे. या प्लॅनमध्ये काय आहे तर तुम्हाला BMC, SE आणि JEEचा तुम्हाला पूर्ण सिलेबस 40 दिवसाचा सिलेबस मी तुम्हाला याच्यामध्ये घेतलेला आहे. 40 डेजचा सिलेबस आहे. तर त्याच्यामध्ये 3 सेक्शन केलेले आहेत मी. एक आहे तुमचा, बघा, एक तुमचा आहे टेक्निकलचा, बघा, एक सेक्शन तुमचा टेक्निकलचा आहे, दुसरा आहे GKचा आणि तिसरा आहे मेंटल ॲबिलिटीचा. ठीक आहे, तर अशा 3 पार्टमध्ये आपण काय केलेलं आहे, तुमचा 40 दिवसामध्ये टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल BMC, SE आणि JEEसाठी सब इंजिनियर असेल किंवा ज्युनियर इंजिनियर असेल यांच्यासाठी आपण पूर्ण सिलेबस तुमच्याकडून मी करून घेणार आहे. मग याच्यासाठी 3 बॅच बनवलेले आहेत, त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला सेपरेट इन्फॉर्मेशन सांगणार आहे. पहिल्यांदा आपला प्लॅन कसा असेल याच्याबद्दल मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. ठीक आहे, तर बघा, पहिल्यांदा आता तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं असेल, बघा, आता हा तुमचा सपोज आपण एक सब्जेक्ट घेऊया. ठीक आहे, एक सब्जेक्ट घेऊ आपण. बघा, हा तुमचा, बघा, हा डे 1चा, बघा, डे 1 साठी आपण काय करतोय, बघा, डे 1 साठी 15 तारखेला म्हणजे आज, बघा, 15 तारखेला म्हणजे आज आपण काय केलेलं आहे, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा कंप्लीट करणार आहोत 15/1/2025ला. म्हणजे आजचं शेड्यूल आहे, आजपासून आपली बॅच चालू होते. ॲपवरती बॅचेस आहेत, ते तुम्हाला फक्त जाऊन तिथे एनरोल करायचं आहे. तर बघा, इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये तुम्हाला कोणता कंटेंट करायचा आहे, तर सिम्पल मशीन, फोर्स सिस्टीम, कम्प्युटेशन ऑफ फोर्सेस. दुसऱ्या दिवशी 16 तारखेला पुन्हा राहिलेला मेकॅनिक्सचा कंटेंट कंप्लीट करायचा आहे. त्याच्यामध्ये असेल इक्विलिब्रियम, फ्रिक्शन, सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. ठीक आहे मित्रांनो, तर असे पूर्ण टॉपिक तुम्हाला काय करायचे आहेत याच्यामध्ये 2 दिवसामध्ये कंप्लीट करायचे. प्लस एक तुमचा ॲप्टिट्यूडचा पण एक टॉपिक आहे, तो तुम्हाला या ठिकाणी कंप्लीट करायचा आहे. बघा, ॲप्टिट्यूडचा कोणता टॉपिक आहे, तर ॲप्टिट्यूडचा 2 दिवसामध्ये पहिल्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, ॲनॉलॉजी हा टॉपिक कंप्लीट करायचा आहे. बघा, ॲनॉलॉजी हा टॉपिक तुम्ही कंप्लीट करणार आणि नंतर तुम्ही अल्फाबेटिकल अँड न्यूमरिकल सिरीज 16 तारखेला कंप्लीट करणार, म्हणजे उद्या कंप्लीट करणार. ठीक आहे, अशा प्रकारे मी काय करणार आहे, तुमचा पूर्ण सिलेबस तुमच्याकडून आपण काय करणार आहे, करून घेणार आहोत. मग तो पूर्ण सिलेबस कोणता असणार आहे, तर बघा, मी तुम्हाला ते या ठिकाणी दाखवतो. बघा, टेक्निकलचा तुमचा 15-16 तारखेला इंजिनिअरिंग मेकॅनिक्स संपून जाईल, म्हणजे हा तुम्हाला करावाच लागेल आणि तो तुमच्याकडून करून घेतला जाईल. ठीक आहे,
तर त्याच्यामध्ये जे काय प्रॉब्लेम येतील तुमचे, म्हणजे कुठून करायचा आहे, कोणता कंटेंट करायचा आहे, एवढाच कंटेंट करायचा आहे का अजून जास्त करायचं आहे, हे तुम्हाला पूर्ण आदल्या दिवशी म्हणजे 16 तारखेचा आज मी तुम्हाला ॲपवरती डिस्कस करणार आहे. कधी तर तुमचा म्हणजे 8:30 पासून ते 10पर्यंत तुमचं ते सेशन चालेल. मग त्याच्यामध्ये 3 बॅच असतील, तर प्रत्येकाला अर्धा तास देऊन आपण काय करणार आहे, तुम्हाला कोणता कंटेंट करायचा आहे त्याची तुम्हाला PDF देऊन ते तुम्ही करून घेणार आहे. ठीक आहे. फक्त तुम्हाला बघा याच्यामध्ये आणखी एक नोट करून घेण्यासारखी गोष्ट ही आहे की फक्त तुम्हाला या ठिकाणी गाईड करणार आहे मी. आणि तुमचा प्रश्न असा पडेल की मग सर कंटेंट कुठून करणार किंवा आम्हाला शिकवणार कोण, तर ते आपल्या ऑलरेडी यूट्यूब चॅनलला ते आपलं पॅरलल काम चालूच आहे. तिथे तुम्हाला फ्रीमध्ये ते लेक्चर पाहायला मिळतील. नॉन स्ट्रक्चरचे बऱ्यापैकी कंप्लीट केलेलं आहे TPAचा सिलेबस. मग त्याच्यामध्ये तुम्हाला BMसाठी पण काही सब्जेक्ट उपयोगी पडतील. आणि स्ट्रक्चरचा जो सिलेबस आहे तो सायमल्टेनियसली आपल्या ह्या मेंटरशिपच्या बॅचबरोबर आपण तो पण त्या साईडला कंप्लीट करणार आहोत, जो की प्रत्येक स्टुडंटला त्या ठिकाणी पाहता येईल. ठीक आहे. तर आता इंजिनिअरिंग मेकॅनिक्स 15-16ला केला, 17 आणि 18ला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आपण कंप्लीट केलं. ठीक आहे. तुम्हाला बघा आणखी झूम करून दाखवतो म्हणजे प्रॉपरली समजेल. नंतर 18 आणि 19 तारखेला बघा, 19 आणि 20 तारखेला थेअरी ऑफ स्ट्रक्चर केलं, 21-22 तारखेला स्टील स्ट्रक्चर करणार, 23-24 तारखेला डिझाईन म्हणजे RCC करणार आपण, 25 आणि 26 तारखेला CPM कंप्लीट करणार. नंतर तुमचा 27, 28 आणि 29 तारखेला सर्वे कंप्लीट होईल. ठीक आहे. 30 आणि 31 तारखेला एस्टिमेटिंग कॉस्टिंग कंप्लीट होईल. बघा 1 आणि 2 तारखेला जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग कंप्लीट होईल. पूर्ण कंटेंट तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. त्याचबरोबर तुम्हाला जे काही GKचा पार्ट आहे म्हणजे भारतीय राज्यघटना, इतिहास, भारत, महाराष्ट्र, हे पण पार्ट तुम्हाला काय करायचे आहेत, पॅरलली आपल्याला त्याच्याबरोबर कंप्लीट करायचे आहेत. ही PDF आपण टेलिग्रामला टाकलेली आहे. ज्यांनी आत्तापर्यंत टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं नाही तर त्या विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम आहे, ते तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ते पण जॉईन करून घ्या. त्याचा तुम्हाला नक्कीच भविष्यात फायदा होईल. नंतर 3 आणि 4 तारखेला हायवे इंजिनिअरिंग. अशा प्रकारे तुम्ही पूर्ण सब्जेक्ट ब्रिज इंजिनिअरिंग आहे 5 आणि 6 तारखेला, वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग, वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग, नंतर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन. अशा प्रकारे तुम्ही 11 तारखेला, ठीक आहे, बघा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन 12पर्यंत होतं, 13पर्यंत होतं. ठीक आहे. बघा 13 तारखेपर्यंत, फेब्रुवारीच्या 13पर्यंत तुम्ही पूर्ण टेक्निकलचे सब्जेक्ट प्लस तुम्ही ऑल GK प्लस ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग हा पार्ट तुमचा कंप्लीट करून घेतल्या जाईल. ठीक आहे. बघा अभ्यास हा तुम्हालाच करायचा आहे, फक्त माझा त्या प्रकारे तुमच्याकडे हे राहील, वॉच राहील की तुम्ही हा कंटेंट करायलाच पाहिजे. म्हणजे तुमच्यावर कोणतरी सांगतंय आणि तुम्ही ते करताय, म्हणजे एक डिसिप्लिनमध्ये जर हे प्रॉपरली तुम्ही वर्कआउट केलं तर तुमचा नक्कीच मित्रांनो, जे सिलेक्शनच्या जवळ लोक आहेत त्यांचं सिलेक्शन होऊन जाईल. जे एकदम बेसिकला आहेत त्यांची ॲडव्हान्स लेवलला जाऊन तयारी होईल आणि जे मॉडरेटला आहेत त्यांची पण काय होईल, कुठेतरी आपण सिलेक्शनच्या जवळ येऊ किंवा ते पण सिलेक्ट व्हायला त्यांना याच्यातून मदत होईल. आपण 16, 17, 18 तारखेला रिव्हिजन सेशन अरेंज केलेले आहेत. बघा 16, 17, 18मध्ये 3 रिव्हिजन म्हणजे डेली तुमचं पूर्ण कंटेंटला एका दिवसामध्ये सिलेक्शन कसं होईल त्याचं तुम्हाला ह्या 40 दिवसामध्ये तुम्हाला कोणते टॉपिक नोट डाऊन करायचे आहेत, कोणते इम्पॉर्टंट आहेत ते सांगितलं जाईल. त्या अकॉर्डिंग तुम्ही ते कंटेंट गोळा कराल आणि एका दिवसामध्ये त्याचं रिव्हिजन कसं होईल तर ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं जाईल. मग ते तुम्ही एका दिवसाला रिव्हिजन कंप्लीट कराल. हे रिव्हिजन 19 पासून पुढे बघा या साईडला पण रिव्हिजन आहेत. 19-20 पासून बघा तुम्ही एंडला म्हणजे तुम्ही 23 तारखेपर्यंत काय कराल, तुमचं पूर्ण किती रिव्हिजन कंप्लीट होईल मित्रांनो, 8 रिव्हिजन कंप्लीट होतात. ठीक आहे. आणि नंतर बघा 19, 20, 21, 22, 23 याला तुमच्या 5 टेस्ट होतील, ज्या की आपल्या ॲपवरती तुम्हाला मिळून जातील. ते पण तयार करायची आपली प्रोसेस चालू आहे. ठीक आहे मित्रांनो. तो अशा प्रकारे आपण काय केलं तर बघा, अशा प्रकारे आपण काय केलं, जसं टेक्निकल केला तसाच हा नॉन टेक्निकलचा पण कंटेंट आपण कंप्लीट करणार आहोत. बघा नॉन टेक्निकलचा कंटेंट तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. ठीक. बघा नॉन टेक्निकलचा कंटेंट बघा आता हा GK मेंटल ॲबिलिटी अशा प्रकारे आपण डेली आपण त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे. बघा आपण मेंटल ॲबिलिटी प्लस तुमचं रिझनिंग पण त्याच्यामध्ये कव्हर करून घेणार आहोत. तर हे झालं तुमचं बघा, हे झालं नॉर्मल स्टडी प्लॅन म्हणजे 40 दिवसाचा स्टडी प्लॅन. आता बऱ्याच जणांचा असा प्रश्न असू शकतो की सर सब्जेक्ट वाईज कसा प्लॅन आहे, तर आपला तुमचा सब्जेक्ट वाईज पण प्लॅन मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे.
बघा सब्जेक्ट वाईज प्लॅन कसा असणार आहे. सपोज आपण पहिला सब्जेक्ट घेतला होता इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, तर इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचा मी तुम्हाला प्लॅन दाखवतो आपला कसा आहे. बघा मेंटॉरशिप बॅचचा इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचा तुमचा हा प्लॅन आहे. बघा तुमच्यासमोर हा प्लॅन आलेला आहे. बघा हा तुमचा सिलेबस आहे. बघा हा तुमचा सिलेबस आहे मेकॅनिक्सचा. सिंपल मशीन, फोर्स सिस्टीम, कम्प्युटेशन ऑफ फोर्सेस, इक्विलिब्रियम, फ्रिक्शन आणि सेंट्रोइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. आता हा प्रत्येक टॉपिक बघा, आता हा जसा सिंपल मशीन आहे, सिंपल मशीन आपण या ठिकाणी घेतला पहिला कंटेंट सिंपल मशीन. मग सिंपल मशीनमध्ये तुम्हाला काय वाचायचं आहे, तर बघा सिंपल मशीनमध्ये तुम्हाला बेसिक कन्सेप्ट अँड डेफिनेशन, त्यानंतर रिव्हर्सिबल अँड नॉन किंवा इरिव्हर्सिबल मशीन आणि लॉ ऑफ मशीन, एवढं सिंपल मशीनमध्ये करायचं आहे. तुम्हाला सिंपल मशीन हा टॉपिक कंप्लीट होऊन जाईल. हा टॉपिक केल्यानंतर तुम्हाला बघा याची झेरॉक्स काढायची, हे 2च पेजेसची तुमची PDF आहे. बघा अशी तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टची त्या ठिकाणी तुम्हाला PDF मिळणार आहे. ती टेक्निकल असेल, GK असेल किंवा तुमचं मेंटल ॲबिलिटी असेल, प्रत्येक कंटेंटची तुम्हाला PDF मिळेल की त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला नोट्स मिळणार नाहीत, फक्त तुम्हाला काय करायचं आहे, किती वेळात करायचं आहे. आता थेअरी कंटेंट केला तर तुम्ही त्या थेअरी कंटेंटच्या तिथं काय करणार मित्रांनो, हा टिक करा, हां माझी थेअरी झाली आहे. नंतर तुम्ही न्यूमरिकल केले का, त्याचे केले म्हणजे न्यूमरिकलचे MCQ पण केलेले आहेत आणि थेअरीचे MCQ पण तुमचे कंप्लीट झालेले आहेत. प्लस याच्यानंतर तुम्हाला इंजिनिअरिंग मेकॅनिक्सची ज्या दिवशी 2 दिवस कंप्लीट होतील त्यानंतर एक तुम्हाला टेस्ट दिली जाईल. मग 10-15 क्वेश्चन असतील, व्हॉटएव्हर क्वेश्चनची क्वांटिटी किती असू शकते, तर त्या अकॉर्डिंग तुम्ही स्वतःला चेक पण करू शकता, हा मी जो अभ्यास केला आहे तो मी परफेक्टली केला आहे का किंवा मला ते जमलं का. फक्त मित्रांनो याच्यात एकच प्रश्न आहे की डिसिप्लिन तुमची किती आहे, याच्यावरून तुमचं अभ्यास 40 दिवसाचा किती होणार हे डिपेंड आहे. ठीक आहे, माझं काम तुम्हाला आहे तुम्हाला कंटेंट प्रोव्हाइड करणं किंवा तुम्हाला काय इम्पॉर्टंट आहे ते सांगणं. तुमचं काम आहे ते व्यवस्थितपणे अभ्यास करून आपला अभ्यास प्रत्येक दिवशीचा कंप्लीट करणं. ठीक आहे मित्रांनो, तर आता आपल्या स्लाईडकडे वळूया. शेड्यूल ऑफ स्टडी तुम्ही कसा करणार आहे ते तुम्हाला 12-15 तास तरी ॲटलिस्ट आजपासून 40 दिवस अभ्यास केला तर तुमचा हा अभ्यास किंवा हा सिलेबस प्रॉपरली कंप्लीट होऊ शकतो. स्टडी मटेरियल तुमच्याकडे काय पाहिजे मित्रांनो, तर स्टडी मटेरियल SSC JEEचं PYQचं तुमच्याकडे बुक पाहिजे. SSC JEEचं तुमच्याकडे PYQचं बुक पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट काय पाहिजे, तर बघा नेक्स्ट तुमचं ऑल स्टेट लेवल JEE पेपर जे काय आपल्या टेलिग्राम चॅनलला पिन मेसेजमध्ये पहिलाच मेसेज आहे तो तुम्ही या ठिकाणाहून काढू शकता. नंतर टिपिकल रेफरन्स बुक लागले तर हे रेफरन्स बुक आपल्याला घ्यावे लागतील, पण ते पण आपलं काय होईल त्या पण गोष्टी मी वेळोवेळी सांगेल. IS कोड तुम्हाला RCCचा लागतो, तो एक तुम्हाला काय करावं लागेल, त्याची झेरॉक्स काढून घ्यावी लागेल. सिम्प्लिफाय इयरबुक, सिम्प्लिफायचं इयरबुक करंट अफेअरसाठी लागतं, तेवढं तुम्हाला घ्यावं लागेल. नंतर स्मॉलेस्ट GK हे के सागरचं पब्लिकेशनचं एक बुक आहे ज्याच्यामधले क्वेश्चन ॲज इट इज एक्झामला विचारतात, तर हे एक तुम्ही घेऊ शकता. किंवा अशा प्रकारे तुमच्याकडे दुसरं कोणतं असेल तरी ते पण तुम्ही यूज करू शकता. फक्त कंटेंट तुम्हाला तो त्याच्यातून करायचा आहे. RS अग्रवालचं तुमचं ॲप्टी आणि रिझनिंगचं हे सर्वाधिक बेस्ट बुक आहे मित्रांनो, हे तुम्हाला घ्यायचं आहे. आणि 1 डायरी फॉर 40 डेज म्हणजे 40 डेजसाठी तुमच्याकडे एक डायरी पाहिजे. आणि याच्याबरोबर अजून एक गोष्ट पाहिजे, बघा तुमच्याकडे एक व्हाईट पेजची रिम मिळेल, एक व्हाईट पेजेसची A4 साईजची एक रिम मिळते. 300 ते 400 रुपयामध्ये ती रिम तुम्हाला मिळेल. तर ती रिम तुम्ही घेतली की त्याचा पण तुम्हाला नोट्स किंवा काही टेबल्स असतील, काही व्हॅल्यू असतील जे आपल्या घरामध्ये चिटकवायलाच पाहिजेत, कारण त्याच्यामध्ये आपलं एक्झाममध्ये कन्फ्युजन होतं. तर असा पण कंटेंट तुम्हाला काय करावं लागेल, त्याची तुम्हाला तुमच्या जिथे तुम्ही राहता, झोपता किंवा पूर्ण दिवस घालवता तिथे तुम्हाला चिटकवून ठेवायचे, म्हणजे तुम्हाला काय होईल त्याचा यूज होईल. आता ही बॅच 15 ते 17 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. त्याच्यानंतरचे जे काय रिव्हिजन वगैरे असणार आहे ते पण आपण त्याच्यामध्ये कंप्लीट करून घेणार आहोत. ठीक आहे, याच्यामध्ये आता ही मेंटॉरशिप इलिजिबिलिटी टेस्ट आपल्या ॲपला ऑलरेडी आपण टाकलेली आहे, ती फक्त तुम्हाला जाऊन काय करायचे द्यायची आहे. नाही दिलं तरी तुम्ही डायरेक्टली मेंटॉरशिपची बॅच त्या ठिकाणी एनरोल करू शकता. आपलं ॲप कोणतं आहे मित्रांनो, तर आर्य इंजिनिअरिंग अकॅडमी हे एक ॲप आहे जे आपण त्याच्यावरती आपल्या टेस्ट टाकलेल्या आहेत. ॲप कोणतं जरी असलं तरी आपल्याला काय मित्रांनो, आपल्याला मेंटॉरशिपची बॅच आणि त्याचा कंटेंट महत्त्वाचा आहे. ॲप कोणतंही असू शकतं, डोंट वरी. तर हे ॲप तुम्ही याची आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही काय करा, हे ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यामधला जो काही मटेरियल आहे ते तुम्ही यूज करू शकता. बघा आता सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, एक गोष्ट सर्वाधिक इम्पॉर्टंट आहे, ती ही गोष्ट आहे की आता तुम्हाला ह्या ॲपवरती
बघा 3 बॅचेस आहेत, हे प्रॉपरली आहे का? ह्या ॲपवरती 3 बॅच आहेत. बॅच ए, बघा बॅच ए, बॅच बी आणि बॅच सी. आता ह्या बॅच तुम्ही कशा निवडायच्या? तुमचे जे काही तुम्ही आत्तापर्यंत जेईचे, एईचे जे काही गव्हर्नमेंट एक्झाम दिलेले आहेत त्या 3 एक्झामचं ॲव्हरेज काढायचं. सपोज तुम्हाला पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या पाठीमागच्या कोणत्याही 3 असतील, पहिल्यामध्ये तुम्हाला 100 मिळाले, दुसऱ्यामध्ये 110 मिळालेत आणि तिसऱ्यामध्ये तुम्हाला 120 मिळालेत. ह्याचं जे काय ॲव्हरेज येईल, ह्याचं जे पण काही ॲव्हरेज येईल, सपोज तुमचं 110 ॲव्हरेज आलं असं आपण कन्सिडर करू. 110 ॲव्हरेज आलं तर तुम्हाला काय करायचं आहे, हे 110 मार्कवरून आपल्याला बॅच सिलेक्ट करायची आहे. बॅच ए सिलेक्ट कोण करेल? ज्याचा आत्तापर्यंतचं ॲव्हरेज 140+ आउट ऑफ 200 मार्क असेल त्यांनी काय करायची? बॅच ए सिलेक्ट करायची. बॅच बी सिलेक्ट कोण करणार? 145 करायचं मित्रांनो, 145. बघा बॅच बी कोण सिलेक्ट करणार? 145 मार्क्स आउट ऑफ 200 ज्याला मिळतील त्यांनी बॅच बी सिलेक्ट करा. आणि ज्याला लेस दॅन, बघा ज्याचं ॲव्हरेज हे काय असेल? लेस दॅन, बघा लेस दॅन 120 मार्क असेल त्यांनी काय करायचं? बॅच सी सिलेक्ट करायची. तर ह्या बॅच तुम्हाला आपल्या ॲपवरती मिळतील. त्याचं आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण मिळेल ॲपची, तिथे जाऊन तुम्ही ती बॅच आजच तुम्ही एनरोल करा. आणि त्या बॅचची फीस ही 300 रुपीज रजिस्ट्रेशन फीस ठेवलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, बघा ते तुम्हाला जाऊन काय करायचे? एनरोल करायचे. आणि आज रात्री आज 15 तारीख आहे मित्रांनो, 15 जानेवारी 2025, आज रात्री बॅच ए चा लाईव्ह सेशन होईल. हा 8:30 असेल, 8:30 PM ला. बॅच बीचा 9 PM असेल आणि बॅच सीचा 9:30 PM असेल. ठीक आहे मित्रांनो. आता हा टाईम सिलेक्ट करण्यामागचं रिझन हे आहे की बरेचसे लोक जॉब करतात, तर त्या लोकांसाठी आपण हा रात्रीचा टाईम सिलेक्ट केलेला आहे, जो की आपण या टाईममध्ये उद्या काय करायचं आहे हे आपण काय करत असतो, आपण हे या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. ठीक आहे मित्रांनो. आय होप सो तुम्हाला या मेंटॉरशिपचा फायदा होईल, कारण मी माझे 100% देणार आहे. तुम्ही जर तुमचे 100% दिले आणि डेली जर तुम्ही जो काही कंटेंट आपल्याला प्लॅनिंगनुसार आहे तो जर कंप्लीट केला तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला या BMCच्या एक्झाममध्ये घवघवीत यश मिळेल. आणि त्याच्यासाठी मी माझे पूर्ण प्रयत्न करायला तयार आहे. धन्यवाद.